करेल की जास्त वेळ न घेता लगेच सामना सुरू करूया। यानंतर आजच्या दिवसातील अंतिम लढत होईल, त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल अशा प्रकारचे सामने आज प्रेक्षकांना पाहायला मिळतील। पाठीशी संपर्क करा। बघा बालसंघ कॅप्टन आपण संपर्क करा। एक बिग फाइट मॅच आपल्याला पाहायला मिळेल। सेकंड राउंड मध्ये पुन्हा जॉईंट होतील दोन संघ, अर्थात एका बाजूला संघ खेळेल टीम स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर आणि त्याला फाईट करणारा संघ नील 11 गावदेवी खार्डी। तकदीर पाटील या तकदीर मात्रेंचं आगमन झालं, स्वागत आहे कॅप्टन नारायण संघाचे, त्यांचं हार्दिक स्वागत। आज शेवटच्या दिवशी त्यांचं देखील आगमन झाले, स्वागत आहे। आणि कमेंटर बॉक्स मध्ये पुन्हा जॉईन होतात जलपान के बाद फिर एक बार सौरभ पाटील। चला मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी देखील दिले सौरभ पाटीलला। कमेंटर बॉक्स मध्ये परिवर्तन होता आणि जलपन के बाद फिर एक बार जॉइन होंगे पहाड़ी आवाज सौरभ पाटिल। थैंक यू सो मच योगी जी बडवी सर। तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचा मनपूर्वक सर हार्दिक स्वागत करू या दुपारच्या सत्रामध्ये। सेकंड राऊंडची सेकंड मॅच तुमच्या समोर आहे। एका बाजूला नील 11 गावदेवी खार्डी आणि त्याला फाईट करतीये टीम तुम्ही पाहताय स्कायरा 11 जय जल्लेश्वर वाडेकर। दोन्ही टीमचे पुरस्कर्ते आकाशजी पाटील असतील। पहिलाच बॉल उडवलाय, बॉल चालला लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर ठोकला, पहिला दणका षटकार। थोडी खराब झाली, याचा फायदा लगेचच 2 धावा। नील 11 गावदेवी खार्डीचे पुरस्कर्ते संदीपजी पाटील, त्याच्यानंतर स्कायरा 11 जय जल्लेश्वर वाडेकरचे पुरस्कर्ते आकाश पाटील। मॅचला एन्जॉय करतात आमच्या समालोचकाच्या तुम्ही व्यासपीठा समोर त्यांना पाहता। चेतन पाटील तुमचं देखील स्वागत करू। मिडॉपला फटका बसला, सोडलाय चेल, कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जात आहे। सोडलाय झेल विशाल मात्रेला जीवनदान दिला, ज्यानं षटकारनं सुरुवात केली आहे त्याचा झेल सोडला। इथे तुम्ही पाहता फिल्डरच्या माध्यमातून विकास खार्डीचे, त्यांच्याकडे देखील खार्डी संघाला खूप साऱ्या शुभेच्छा।
विकास भोईर आहेत यांच्याकडनं पार्जिक लॅबला टीम खाडीला टीमला शुभेच्छा आल्यात विकास भोईर यांच्याकडनं जे खाडीचे धाव फलकावरती 10 वरती तुम्ही पाहता दुहेरी अंकामध्ये या बॉलचे या ओव्हरचे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत षटकातील पुढचा बॉल लेग ब्रेक होता फटका सजवलाय चालला मिडॉन वरन लॉंग ऑनला सीमा पार विशाल मातेचा झेल सोडला त्याच्यानंतर त्याने ठोकला हा दमदार चौकार धावा धावपलकावरती 8वे वर्ष स्वर्गीय लहुशे डपाडे स्मृती चषक तुम्ही पाहता आणि पुढच्या वर्षी नव्यानं संकल्पनेनं आम्ही ही स्पर्धा रजनी क्रिकेट पाहणार आहोत अर्थातच नाईटची क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहणार आहात बिग स्पॉन्सर आम्हाला सागरदादा पाटील असतील त्याच्यानंतर लालचंददादा पाटील असतील बालचंददादा पाटील जयवंतदादा पाटील असतील बुधाईदादा पाटील असतील त्याची संपूर्ण टीम दुर्गेशदादा पाटील ही स्पर्धा तुम्ही नाईटची पाहणार आहात आणि फुल टॉस बॉल चाला बॉन्डलाईनच्या दिशेनं तोपर्यंत एकच धाव आणि नक्कीच ज्या ज्या संघानं या स्पर्धेला खऱ्या अर्थानं नकार दिला शेवटच्या मोमेंटला असं करू नका प्लीज नक्कीच आणि पुढच्या वर्षी तुम्ही त्या संघांना या स्पर्धेमध्ये पाहाल की धावपलकावरती स्कोरबोर्डवरती रणसंख्या तुम्ही पाहता 21 या आकड्यावरती पहिल्या षटकामध्ये खूप महागडा ठरला कपिल प्रणित पाटीलचं हे दुसरं षटक प्रगतीपथावरती फटका बसलाय झेलची शक्यता प्रणित धावतोय नोमॅन स्लाइस मध्ये बॉल पडलाय तोपर्यंत या बॉलवरती मिळतंय धावा त्या 2-2 स्कोर पुढे चाललाय धावपलकावरती 23 या आकड्यावरती हे बॅटल खूप रंगतदार आहे हे शानदार बॅटल एकमेकांसमोर बऱ्याच वेळा आल्यात वाडेकर आणि खार्डी मात्र मॅच जिंकेल कोण याच्याकडे देखील लक्ष लागलंय या मॅच मध्ये टीम पाडे दुसऱ्या दिवसामध्ये मेगा फायनल मध्ये पोहोचली आहे टीम या स्पर्धेच्या उडवला फटका फसला कव्हरचा फिल्डर दुसऱ्या तिसऱ्या अटेनला झेल जमीनला दान तोपर्यंत 2 धावा विशाल मातेला एकाच मॅच मध्ये 2 जीवनदान दिलात आता विशाल थांबणार नाहीये आणि पालेची मॅच आज संध्याकाळी आहे मेगा फायनल त्यांचे प्रेक्षक म्हणजे शाळेला सुट्टी लगेचच ते प्रेक्षक आलेत आणि त्यांना एक झेल देखील पकडला आम्ही चर्चा केली आमच्या आयोजकांना त्यांना जेवायला देखील देण्यात आला आणि त्यांना सांगितलं की आज सुट्टी आहे लगेच आम्ही मॅच बघायला आलो एखादी मी झेल पकडेन आणि खरं रिक्षाने ते आलेत मॅच पाहण्यासाठी त्यामुळे झेल देखील पकडला हे क्रिकेटनं प्रेम दिलं तुम्हाला आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आवर्जून ती मुलं पाहण्यासाठी आले लेगबायच्या स्वरूपात 1 धाव एका धावीच्या बरोबरीनं स्कोर पुढे चालला धावपलकावरती 26 वरती षटकातील अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक धावपलकावरती 26 पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्यात तरी मी कमबॅक करू शकेल आतापर्यंत प्रणित पाटीलची गोलंदाजी दर्जेदार झाली आहे या षटकामध्ये अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे 26 धावपलकावरती षटकातील पुढचा बॉल उडवला उंच गेला झेलची शक्यता मिड विकेटचा फिल्डर सोडलाय झेल जीवनदान आज लेझी क्रिकेट खेळतीय तुम्ही पाहताय स्कायरा 11 जय जोलेश्वर वाडेकर फिल्डिंग खराब झाली आहे पहिल्या षटकामध्ये देखील विशालला जीवनदान दिलं त्यानंतर विशालच्या बॅट मधनं षटकार चौकार तुम्ही पाहिलं आणि त्याचा जीवनदान केतनला दिलं अशा चुका तुम्ही करू शकत नाही वाडेकर तुम्हाला लगेचच सामना सोडावा लागेल फटका चांगला लॉंग ऑनला झेल सोडला त्याचा प्रत्युत्तर केतननं ठोकला
लॉंग ऑनच्या डोक्यावर आउट ऑफ दी बार षटकार. हे टायटल सॉन्ग तुम्ही पाहताय स्वर्गीय लहूशेठ पाटील स्मृती चषकाचं आणि या स्पर्धेची चर्चा देखील खूप झाली आहे. तुम्ही पाहता जे प्रेक्षक या स्पर्धेला युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या स्मार्टफोनवरती टी व्हीवरती पाहताय त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करू. जे मायबाप प्रेक्षक या क्रीडा स्पर्धेमध्ये आला त्यांच्यासाठी देखील मेजवानी आहे. तुम्ही नक्कीच षटकाच्या बाहेर झेल पकडला 200 रुपये भालचंद्रदादा पाटील यांच्याकडनं. स्वीप करण्याचा प्रयत्न होता विशालचा, व्यवस्थित बॅट वरती आला नाही, नाराज देखील येतो थोडा. लेग बायच्या स्वरूपात एक धाव. मेजवानी प्रेक्षकांसाठी आहे वा जेलसाठी 200 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे आमचे लाडके वाचक भालचंद्रदादा पाटील. आणि तुम्ही पाहता त्याच्यानंतर एक गिफ्ट हंपल देखील घड्याळ आहे, ब्रँडेड घड्याळ, ते तुम्ही आम्हाला सुपूर्द केलं काशीदादा पाटील. स्विच हिट करायचा होता, व्यवस्थित बॅट वर आला नाही आहे. इथे बॉल केतनच्या पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात एक धाव. बॉलिंग ट्रॅक वरती सर्वेश पाटील, षटक क्रमांक 3. फिरकीचा जादूगर सर्वेश पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. फिरकीचं बाहेरघर म्हणजे वाढेघर असं म्हटलं जातं. षटकातील पुढचा बॉल, हा लेग ब्रेक होता, अप्रतिम होता. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं बीट केला विकेट कीपरला. दुसऱ्या टेनला सिद्धू जोपर्यंत बॉल वरती जाईल तोपर्यंत हा बॉल डॉट बॉल आला. लेग ब्रेक, बोटांची जादू, फिंगर रोल करतोय. बॉल चाललाय तुम्ही पाहता. मिडॉवरनं खेळाडू वेल, थोडी मिसफील्ड, त्याला बॅकअप आहे. शॉर्ट वरनं फिल्डर आला, तोपर्यंत 2 धावा. दोन धावेच्या बरोबरीनं धाव फलकावरती 38 वरती. अनुज पाटीलनं खूप मेहनत घेतली या स्पर्धेमध्ये. व्यवस्थित बॅट बदलला, बॉल लेग स्लिपला गेला. फिल्डिंग इथे खराब, वारंवार अशा चुका. स्कायरा 11 जय जल्लेश्वर वाडेकरला मागात पडतील. रनआउटची संधी, विकेट कोणाची गेली आहे? विशाल मातेची ही विकेट सॅक्रिफाईस केली की धाव करण्याचा प्रयत्न चालू होता आणि नक्कीच स्माइल देखील विशाल देतो. विकेट पहिला रनआउटच्या स्वरूपात 40 वरती पहिला धक्का लागलाय डीजे. धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय 40 धावा.
सर्वेश हे षटक या षटकातील शेवटचा बॉल. षटकातील शेवटचा बॉल. प्रल्हाद आला. इथे तुम्ही पाहता मिड ऑफला फिल्डर उपस्थित आहे. एका धावेच्या बरोबरीनं षटक संपलं. तिसरं हे षटक राहिलं. स्कायरा 11 जय जल्लेश्वर वाडेकरच्या बाजूनं अवघ्या धावा खर्च केल्या. 5 विकेट जरी नसलं भेटलं सर्वेश पाटीलला. इकॉनॉमिक्स खूप छान राहिलंय सर्वेश आणि अशा रीतीनं 3 षटकांचा खेळ संपला. धावा धावपलकावरती 41. सलोनी पाटील यांच्याकडनं हे पार्दिक लागलंय. लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार 2000 रुपये. व्हाट अ शॉट. पाडर स्लिपचा देखना स्ट्रोक. क्लिकचा स्ट्रोक. बॉल फेकला प्रल्हादच्या बॅट बंद. लांब असला पल्ल्याचा ब्रँडेड षटकार. चला बॉल द्या. लगेचच बॉल द्यायचा. चला आमचे स्वयंसेवक आहेत तिथे उपस्थित. 4 दिवसापासून खूप मेहनत घेतली आहे त्यानं. एक जेल देखील त्यानं पकडला. ते देखील खुश असतील. जेव्हा घड्याळ आपल्या घरी घेऊन जाईल तेव्हा नक्कीच आई वडील देखील खुश असतील. ऑल द कार्पेट बॉल. चला बॉन्डलाईच्या दिशेनं लॉंग ऑनला फिल्डर वेगानं आला. थोडी मिसफील्ड झाली. याचा फायदा. आज वारंवार मिसफील्ड पाहायला भेटलात. असं कधी करतच नाहीये. जय जल्लेश्वर वाडेकर संघ आज कायदा 11 या नावाने खेळतोय. चुका होत आहेत फिल्डिंगच्या माध्यमातून. स्कोर 49 वरती. षटकातील पुढचा बॉल. जास्त डप्पा मध्ये आपटला त्याच्यावरती प्रहार. असा बॉल प्रल्हाद सोडू शकत नाही. लांब पल्ल्याचा ठोकला. आणखीन एक स्थान दिल्यावर षटकार. या षटकाराच्या बरोबरीनं 50 ओलांडली आहे. धाबा धावपलकावरती नील 11 गावदेवी खाडी पोहोचला 55 वरती. का बॅटिंग शानदार चालू आहे प्रल्हादची. 4 बॉल 15 वरती खेळतोय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील होता प्रल्हाद. का बॅटिंग चालू आहे. षटकातील पुढचा बॉल. बॅट सातला कडा. सेकंड अटेम्प्टला झेलला जज केला. विकेटचं पतन आता पारदेशिक आलाय. सलोनी लालचंद्र पाटील यांच्याकडनं लागोपाठचे 3 बॉल 3 षटकार. 2020 रुपये गाडीचा नंबर आहे 2020 आणि हे पारदेशिक देखील असणार आहे. आता मात्र बॅटिंग करणाऱ्या टीम साठी
अर्धशतक जर कोणी झटकावलं या स्पर्धेमध्ये तर त्याला 20 म्हणजे 2020 रुपयाचा पारितोषिक भालचंद्रदा पाटील यांच्याकडनं काल 48 पर्यंत पोहोचला होता मयूर चौधरी उत्तर शिवचा 2 दहापासून थोडा दूर राहिला. पहिला दशक पाहायला भेटलं असतं. मीडियम षटक जर फेकलं तर 1100 रुपये भालचंद्रदा पाटील. हे खूप पारितोषिक लागला. लोअर फुल टॉस फटका बनवला. मिसफील आज वारंवार होतोय. स्टार 11 जय जल्लेश्वर वाढेकरच्या बाजूनं हा येतोय सौरभ आत्रेच्या बॅटमधनं पहिला चौकार. एकोणसाठ डावा. स्काय 11 जय जल्लेश्वर वाडेकर. फिल्डिंग खराब. पहिल्या षटकामध्ये विशालचा असेल त्यानंतर धावा आल्या. अशा फिल्डिंग जर केल्या मॅच तुम्हाला सोडून जावी लागेल. पुन्हा वाट पाहावी लागेल तिचे 5-6 दिवस. षटकातील शेवटचा बॉल थांबला. गती कमी केली. सौरभ मातेला बीट केलं. सिद्धू पाटील हे खूप वर्ष क्रिकेट खेळला. वाडेकरचं नाव जर कोणी रोशन केलं असेल त्याचा मागचा घटक तुम्ही पाहताय सिद्धू पाटीलला. अपकमिंग स्टार आज संघ वाडेकर खेळतोय. खूप चांगले नेतृत्व प्रणित असतील सर्वेश असतील. अशा रीतीनं इथे पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि धावपलकावरती 59 बनवल्यात आणि 60 डावेचा आता लक्ष पार करायचं उत्तरार्धामध्ये. स्कायरा 11 जय जल्लेश्वर वाडेकर संघाला 15च्या सरासरीनं. ऐकूया या 60 डावा चेस केल्या जातील वाडेकरच्या बाजूनं किंवा डिपेंड केल्या जातील खाडी टीमच्या बाजूनं. ऐकणार आहोत खेळाच्या उत्तरार्धामध्ये. योगेशजी मडवी सरांना मायक्रोफोनवरती. धन्यवाद. आज नक्कीच जेवणाची मेजवानी द्यायचे असेल तर आमचे कुक आहेत प्रथमेश पाटीलचे नक्कीच संपर्क साधा. खूप छान टेस्ट होती. थैंक यू सो मच सौरभ पाटिल. नमस्कार फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. और आज का ये सेकेंड राउंड का सेकेंड मुकाबला
मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने वालों को मिलता नहीं कुछ जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में जहान होता है। 60 रनों का बड़ा टारगेट, और कहते ना कि कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं। हारा वही जो दिल से लड़ा नहीं। आगाज किया पारी का, शुरुआत किया मैदान के अंदर बल्लेबाज प्रणीत पाटिल के बल्ले से पहला शानदार छक्का। करेंगे जीतने के लिए, टारगेट है 60 रनों का। मंजिल चाहे कितनी ऊंची क्यों ना हो, रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं, और पैरों पर गेंद की थी उससे पहले छक्का देखने मिला। रन संख्या एक, सिंगल के साथ रन संख्या 7 रन। प्रति ओवर 15.00 की औसत बनानी है। टारगेट बड़ा है, इससे पहले कि आपको कितने रन बनाने प्रति ओवर 15 रन, जो कि आस्किंग रन रेट है, इसके हिसाब से आप बल्लेबाजी करेंगे तो जीत की तरफ आप जरूर पढ़ सकते हैं। और बिल्कुल 7 रन पहले 3 गेंदों के ऊपर, अभी भी इस ओवर में 3 गेंदें शेष। टैप किया गेंद को, पॉइंट, और कवर पॉइंट के बीच में से कमाल की शॉट, लाजवाब नेत्र दीपक स्ट्रोक, शानदार बल्लेबाजी सिद्धू पाटिल, जिनके बल्ले से क्लास क्रिकेट का देखने मिला। देखिए स्क्रीन के ऊपर आप रिप्ले में देख सकते हैं, केबल गेंद को टैप किया, गैप में खूबसूरत नजारा। देखिए दोनों के बीच में से गेंद को निकाला, सीधे बाउंड्री लाइन के बाद 4 रन। और ये खासियत है इन बल्लेबाजों की, मैंने इसीलिए कहा कि ये एक्सपीरियंस खिलाड़ी है, पुरानी चावल, और पुरानी चावल जितनी पकती है ना उतनी स्वादिष्ट होती है। और ये सिद्धू पाटिल है, इनका क्लास देखिए। पहले गेंद में ब्लॉक हॉल की गेंद को टैप किया और गैप में निकाला। फिर एक बार तैयार, इस बार बॉडी से दूर खेलना चाहते थे, लेन थोड़ी खराब थी, अंपायर ने से बाइट करा दिया। अतिरिक्त रन टीम की टोटल 12, 4 गेंद में 12 है, आप 2 गेंद में केवल 3 बनाने। जो आस्किंग रन रेट की हम बात कर रहे हैं, इससे भी ज्यादा आए तो फिर दिक्कत की बात नहीं हो सकती, जो कि प्रति ओवर 15 की औसत है। और सिद्धू पाटिल भी जानते हैं कि क्रिकेट में किस तरह से क्रिकेट खेलना है, जीत की तरफ और जीत की और कैसे बढ़ना है। शुरुआत तो बेहतरीन करते हुए टीम वाडेघर के लिए सिद्धू पाटिल, और साथ में बल्लेबाज की बात करेंगे प्रणीत पाटिल। गेंदबाज तैयार, सौरभ फिर एक बार तैयार। ये देखिए कदमों का इस्तेमाल, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर, और एक शानदार छक्का। कि ये मास्टरमाइंड खिलाड़ी है, जितनी पुरानी खिलाड़ी ना वो सबसे बेहतर क्रिकेट खेलते हैं। प्रहलाद पाटिल की क्लास आपने देखी, प्रहलाद पाटिल ने पहले मुकाबले में शानदार पारी, इसी मुकाबले में भी 2 छक्के उनके बल्ले से आए थे। ये पुरानी खिलाड़ी होते हैं, उनके पास तजुर्बा बहुत होता है। आप छोटी गेंद करें या ओवर पिच गेंद करें, उसको पढ़ लेते तुरंत। और सिद्धू ने अभी देखा कि गेंद सामने आ रही है, 2 कदम में आगे बढ़ाई और शानदार लॉन्ग ऑफ के ऊपर से छक्का देखने मिला। 18 रन पहला ओवर जारी है, दमदार शुरुआत, प्रति ओवर 15 की औसत थी, शानदार बल्लेबाजी। फिर एक बार बॉडी से दूर, इनसाइड आउट, कवर बाउंड्री लाइन के बाहर। सिद्धू पाटिल का क्लास, फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट। क्या कमाल का खेल खेला है, 3 गेंदों में 14 रन। संख्या की बात करेंगे पहले ओवर में 22 रन।
गिरने में राजी तो कोई गिराने में राजी। दोस्तों, जो गिरकर संभल जाए वही जीतता है बाजी। जीत आखिर किसी की होगी और कौन जाएगा आज के अंतिम राउंड में, जहां इंतजार में है वीर बजरंग सिरडोन। कमाल का क्रिकेट उन्होंने खेला, 2 मुकाबले जीते। पहले मुकाबले में अपनी गेंदबाजी ताकत दिखाई, दूसरे मुकाबले में भी गेंदबाजी की ताकत रही, बल्लेबाजों ने भी अच्छा कार्य किया। मगर 2 मुकाबले जीतकर भरत दादा पाटिल की सेना पहुंची है अंतिम राउंड में। कप्तान आप आइए, क्योंकि इसके बाद आपका मुकाबला होगा। सभी खिलाड़ी तैयार हैं अगला राउंड खेलने के लिए, जो अंतिम होगा निर्णायक डो और डाई का मुकाबला। जीतेंगे तो ट्रॉफी, हारेंगे तो घर जाना पड़ेगा एक टीम को, जो कि विनिंग टीम के साथ सिरडोन टीम उतरेगी मैदान पर। टीम की टोटल 22 रन बगैर किसी विकेट के नुकसान पर। और अब नए गेंदबाज हैं विशाल मात्रे, ओवर नंबर 2। पहली गेंद, स्वागत किया, स्वैग से करेंगे सबका स्वागत। नए साल की शुरुआत है, आपका स्वागत है। नया साल, नया तजुर्बा, नया अंदाज और नई शुरुआत। शानदार छक्के के साथ स्वागत किया विशाल मात्रे का। रन संख्या 28। ब्लॉक होल में गेंद को फेंका, क्रिकेट का ब्रह्मास्त्र यॉर्क का इस्तेमाल किया। एक सिंगल आई, डबल के लिए पलटना चाहते थे, इनकार किया सिद्धू पाटिल ने। जानते कि 1 रन का रिस्क उठाएंगे कभी कभी महंगा पड़ता है, क्योंकि 1 रन के लिए कभी कभी बल्लेबाज दौड़ लेते हैं और उसी समय रनआउट की विकेट गिरती है, जो इंपॉर्टेंट होती है। 1 रन से कई ज्यादा वो विकेट कीमती होती है, रनआउट के तौर पर गिरते हैं। बिल्कुल देखा है। और सिद्धू पाटिल ने सोच भरा क्रिकेट खेला। क्रिकेट का आर पर रिस्पॉन्सिबिलिटी, जवाबदारी के साथ उन्होंने क्रिकेट खेला। विकास भोईर खाड़ी 3 विकेट के लिए, यानी कि हैट्रिक के लिए 1000 का इनाम है। मगर उससे पहले आया सिद्धू पाटिल के बल्ले से क्लास स्ट्रोक और एक शानदार छक्का। सिद्धू पाटिल सांगतो की टप्प्यात आला की आपण कार्यक्रम करतो। क्या बात है, सिद्धू की सराहना होनी चाहिए। 4 गेंदे 20 रन। क्रिकेट का आर पर रिस्पॉन्सिबिलिटी, जवाबदारी क्या है, सिद्धू पाटिल को बेखूबी मालूम है। और क्रिकेट का टीप और टैलेंट, गुणवत्ता इस खिलाड़ी में है। जवाबदारी के साथ क्लास क्रिकेट खेलते हैं। 60 का टारगेट था, पहली 9 गेंद में 35 बने हैं। चलो डगआउट बॉक्स, अब नीचे नहीं आना है, पेनल्टी लग सकती है। चलो गेंद आई है तो फिर दे दीजिए। बहुत दूर गई है गेंद, शायद नई गेंद मैदान पर पेश होंगी। रन संख्या की बात करेंगे 35 रन। दोपहर की कड़ी धूप और कड़ी धूप में कड़ा संघर्ष मैदान के अंदर खाड़ी टीम के सामने चुनौती है। चलो और एक गेंद देना है। तो रन संख्या की बात करेंगे 35।
25 की आवश्यकता है 115 गेंदों के ऊपर। ये देखिए बड़े शॉट ही नहीं बल्कि हम क्लास क्रिकेट भी खेलते, इसका क्लास दिखाते हुए सिद्धू पाटिल। अच्छी गेंद को सम्मान देना, खराब गेंद का फायदा उठाना, यह बेहतर और बड़े खिलाड़ी की निशानी होती है। मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर, हार जाए जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रख। उम्मीद पर दुनिया कायम, टीम खाड़ी को उम्मीद लगानी होगी क्योंकि आप जीतने के लिए 14 में 23 की जरूरत है। 37 60 रनों का बड़ा टारगेट था और क्या कमाल की पारी के लिए बगैर किसी विकेट के नुकसान पर 37 रन। यह भी अच्छी गेंद गैप में गेंद को खेला है, तेज तरार शॉट बाउंड्री लाइन के बाहर एक्स्ट्रा कवर को चीरती हुई दन 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 4 रन। क्लासेस पर मन, क्या क्लास है सिद्धू पाटिल के पास। देखिए ना कितनी खूबसूरत बल्लेबाजी, सबसे बेहतर कि उनकी नजर बहुत तेज है, गेंद जैसी आती है उसके ऊपर धाड़ लेते हैं। देखिए ना कदमों का इस्तेमाल किया, देखा कि गेंद आगे आ रही है, फुल टॉस ली बल्ले पर और चौका दागा। ये होना चाहिए जितने भी यंगस्टर खिलाड़ी आप मुकाबला देख रहे ना, सिद्धू पाटिल का क्लास देखिए कितनी खूबसूरत है, कुछ सीखने की बात है इनसे। और जज्बा देखिए ना कितना, 26 रन 6 गेंद में, वाह भाई इससे बेहतर तो क्या हो सकता है। 41 रन, केवल 19 की आवश्यकता है, 13 गेंदे 19 रन। ये देखिए बल्ले के सामने और एक बड़ी हिट, लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर सिद्धू पाटिल और इनके बल्ले से शानदार छक्का। वाह भाई वाह, कमाल का प्रदर्शन। 7 गेंद में 32 की पारी, रन संख्या 47। सिद्धू पाटिल गेंद के ऊपर कैसे दहाड़ते, ये देखिए जैसे कि शेर शिकारी के लिए आगे बढ़ता है। ये देखिए पीछे है 1 कदम और 2 कदम आगे। शेर की झलक सबसे अलग, शेर शिकार करने के लिए पहले 2 कदम पीछे जाता है फिर आगे छलांग लगाता है। साफ तौर पर नजर आएगा पर स्क्रीन के ऊपर, पीछे गए उसके बाद आगे आए, क्या बात है। 12-13 का समीकरण। सौरभ गांगुली की याद दिलाई, शायद सौरभ गांगुली की भी ऐसे ही कदमों का इस्तेमाल ज्यादा करते थे। 12 गेंदे 13 की आवश्यकता। ओ पॉइंट में खिलाड़ी थे, शायद कैच को नहीं लपेट पाए, दूसरे के लिए पलटे और ये देखिए 2 रन पूरा किया। आप 11 में 11 का समीकरण है। डगआउट बॉक्स खुश है, उनके समर्थक खुश है, आकाश दादा पाटिल खुश है। एक आकाश जो आप ऊपर देखेंगे सबसे महान है और एक हमारे सिरडोन टीम के आकाश, शायद अब आकाश दादा जिनके गांव की टीम रहेगी अगले मुकाबले, क्योंकि 11 में 11 की जरूरत है। ये नहीं बता सकते कि मुकाबला कौन जीत सकता है, मगर इस तरह फील्डिंग रहेगी तो खाड़ी टीम आप मुकाबला नहीं जीत सकते, क्योंकि जीतने के लिए आपको संघर्ष की जरूरत है और संघर्ष नहीं कर पा रहे टीम खाड़ी के खिलाड़ी। अच्छे गेंद लोपल टॉस के हल्के तो सिस्ट्रे किया, गेंद को सामने की तरफ गेंद को ढकेल दिया। 6 रन की आवश्यकता होगी, 54 रन बने और 9 गेंदे केवल 6 की आवश्यकता। सिद्धू पाटिल का क्लास भाई देखा सभी ने, दिल आज जीत लिया इस खिलाड़ी ने। शायद सौरभ गांगुली की याद दिलाई, कदमों का रोशन इतना बेहतर इस्तेमाल करते हैं। इस बार चुके, पीछे भी देखा, उन्हें पता था कि आप खैर नहीं है। सिद्धू पाटिल के पारी का अंत हुआ, मगर सिद्धू पाटिल ने काम तमाम किया। 6 रन की केवल आवश्यकता है, 32 की शानदार पारी, 3 चौके 3 छक्के, कमाल की पारी।
तो बिल्कुल 6 रन की आवश्यकता, 32 की शानदार पारी, 3 छक्के 3 चौके। सर्वेश पाटिल आए मैदान पर। 8 गेंद में केवल 6 की आवश्यकता है। टीम खाड़ी ने जैसे ही मुकाबले को छोड़ा ऐसा नजर आया, क्योंकि पहले गेंद में विकेट बनती, एक बाउंड्री को बचाते, फिर मुकाबले में वापसी करने का मौका था, मगर अब 8 गेंद में केवल 6 की आवश्यकता है। ये देखिए फिर एक बार हवा में गेंद को खेला, फील्डर पहुंचे, फिर एक बार कैच ड्रॉप, दूसरे के लिए पलटे और ये दूसरा रन भी पूरा किया। 2 के साथ 56 रन, जीतने के लिए केवल 4 की आवश्यकता। चलो टीम वीर बजरंग सिरडोन के कप्तान, अब आइए, आप अब की बारी है, अगला मुकाबला आपको खेलना है। चलो टीम के कप्तान को आना है, क्योंकि इसके बाद जो आपका मुकाबला होगा 7 गेंद में केवल 4 की आवश्यकता है। एक तरफ है टीम वीर बजरंग सिरडोन, जिन्हें सामना करेंगे शायद इस टीम में इस मुकाबले में जीतने वाली टीम, और शायद यह मुकाबला जीत लिया है छक्के के साथ, और मुकाबला जीत लिया है। कांग्रेचुलेशन टीम स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेगर। वाडेगर टीम के पैकर है आकाश दादा पाटिल सिरडोन, उनके खिलाफ सिरडोन, यानी कि सिरडोन में जीत अब बिल्कुल ट्रॉफी सिरडोन गांव में जाएगी। जीते वाडेगर या सिरडोन, ट्रॉफी तो वहां पर जानी है। दोनों टीम कप्तान आइए, एक बिग फाइट लड़त होगी, अगला मुकाबला। और इस मुकाबले में हीरो बने हैं, मैन ऑफ द मैच की बात करेंगे तो 18 रन जरूर दिए थे, मगर 1 विकेट प्राप्त की थी। 32 की शानदार पारी भी खेली। यहां हम बात करेंगे 1 विकेट, और सिद्धू पाटिल बने मैन ऑफ द मैच। हॅलो, चला चला सिद्धू, तर सिद्धू ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, आणि त्यांचे पुरस्कर्ते स्कायर 11च्या आकाश पाटील यांच्याकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज। सिद्धूला खूप चांगली बॅटिंग, सिद्धूशी आपण संपर्क देखील साधूयात, आणि बुधाई दादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत। हितेश बगडे, तुमचं देखील स्वागत करू। नक्कीच आपण सिद्धू पाटीलशी देखील संपर्क साधूयात। एक लेजंड क्रिकेटर, क्रिकेटमध्ये पुरलेला खेळाडू आहे। एकदा जोरदार ठरलाय स्वागत करता, बॅटिंग आवडली असेल तर सिद्धू पाटीलची। उदयदादा पाटील, लालचंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच, मागच्या मॅचचा देखील, मॅन ऑफ द मॅच आणि या मॅचचा देखील आपण नक्की चर्चा करू। सिद्धूजी पाटील, मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावरती सारा पटवाय। तर सिद्धू, सर्वप्रथम तुझं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। काय म्हणशील, 60 डावेचं मोठं लक्ष, बॉलिंग अटॅक देखील खाडीचा तेवढा शानदार आहे, तर 60 डावेचा नक्कीच लक्ष पार करूचा काय मनामध्ये प्रश्न होता? नक्कीच पेशर तर मनामध्ये होताच, कारण की टीमची आमची किती दिवस बॅटिंग पण होत नाही, तर कुठेतरी जबाबदारी घेऊन खेळणंच गरजेचं होतं। आणि खार्डी संघ खरंच खूप बलाढ्य संघ आहे, खरंच त्यांची थोडी यावेळेस भरपूरच बॅड लक चालू आहे, कारण की मी त्यांच्या मॅचेस खरंच बघितल्यात, हातातल्या जिंकायच्या मॅची ते हारतात, खरंच त्यांचं खूप बॅड लक आहे यावर्षी। काय म्हणशील, कुठेतरी फिल्डिंग देखील खराब झाली, विशाल मात्रेचा झेल, त्यानंतर स्कोर वाढला, काय म्हणशील अपकमिंग नक्कीच संघ घेऊन तू देखील उतरत असतो, कित्येक वर्ष फिरकीचा जादूगार असं म्हटलं जातं या वाडेकरला, तर त्याला काय सूचित करशील? कुठेतरी चुका झाल्या थोड्या, त्यानंतर तू देखील त्याला सावरलं, काहीच नाही, एक मोठा खेळाडू असतो, मोठी जबाबदारी असतं, तरी तू बॅटिंग शानदार केली, त्याला काय सूचित करशील? नक्कीच माझ्या प्लेयर खरंच यंगस्टार आहेत, कारण तुम्ही बघतच असाल, कारण की अख्खी टीम माझी लहान लहान सर्व दिसतात, कारण समोरचे बलाढ्य प्लेयर असतात त्यांच्यासमोर, त्यांच्याकडे पण पेशर असतं माझ्या प्लेयरांकडे, तर त्यांना तेच मी सांगतो की दुसऱ्यांचा गेम बघा, फिल्डिंगवरती लक्ष द्या, समोरच्याने किती पण स्कोअर मारला तर हिम्मत ठेवा का आपण सुद्धा रन चेस करूया। नक्कीच एक प्रश्न नक्कीच विचारा, आज तुमचेच पुरस्कर्ते खरं तर स्कायरा 11 जय जलेश्वर वाडेकर या नावाने तुझा संघ उतरला, आकाश पाटील पुरस्कर्ते आहेत। नक्कीच एक प्रश्न विचार, पुरस्कर्त्याबद्दल तू काय म्हणशील? नक्कीच पुरस्कारांत आता आमचा संघ खेळतो,
आज मी बघतो काय की भरपूर वर्षापासून मी खेळत आलो आहे, कारण की एंट्री टाकणं खरंच भरपूर संघाकडे पैसे नसतात, काही टीम बंद पण झाल्या खेळण्याच्या, पुरस्कर्त्यांमुळे त्यांना संधी मिळते आणि आमच्या संघावरती खरंच आकाशच्या व्यतिरिक्त वत्रे काका असतील, बदलापूरचे तुषार मस्कर असतील, आमच्या संघावरती हे जेवढं प्रेम करतात ना, खरंच आम्हाला पण मेहनत करायला खरंच मजा वाटते, कारण की आमच्या संघावरती त्यांचा विश्वाससुद्धा एवढाच. मी शेवटपर्यंत त्यांना असंच सांगेल, जरी मी संघामध्ये नसलो कधी तरी आमच्या संघावर असंच प्रेम करत राहावा. एक शेवटचा प्रश्न, काय म्हणशील? स्पर्धा खेळतोय स्वर्गीय लहू शेठ पाटील स्मृतिचिन्ह 8व्या पर्वामध्ये स्पर्धा खेळतोय, काय म्हणशील त्याबद्दल? नक्कीच आयोजन दादांचं खरंच खूप चांगलं आहे इथे, कारण की मी पहिल्याच मॅचला बोललो, ट्रॉफ्या बघून तर मला खेळण्याची खूप इथे इच्छा झाली आहे. खरंच चांगलं आयोजन आहे एकदम. हे होते सिद्धू पाटील, एकदा जोरदार टाळ्या नक्की सिद्धूसाठी डेप्युटेट झाल्या पाहिजे. टॉस लगेचच करूयात आपण. आजच्या दिवसातील मॅच तुम्ही पाहता, दोन्ही टीमनं 2-2 मॅचेस जिंकल्यात. लगेच आपण टॉस साठी या. कॅप्टन या शिरडोनचे वीर बजरंग शिरडोन, त्यांना फाईट करणारे टीम